Dear student, today we will see effects of electric current numericals. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण विद्युतधारेचे परिणाम याच्यावर राहिलेली उदाहरणं जे आहेत तर ते उदाहरणं त्या ठिकाणी पाहणार आहोत. पहा पुढचं उदाहरण. An electric iron of 11,000 watt is operated for 2 hours daily. What will be electrical consumption expense for that in the month of the April? ही असणारी जी काही इस्त्री जी आहे तर ती 1100 वॅटची आहे. ती काहीतरी दररोज 2 तास त्या ठिकाणी चालवते. तर सर्वसाधारणपणे एप्रिल महिन्यामध्ये इलेक्ट्रिकल कन्झम्पशनचा असणारा जो काही खर्च जो आहे तर तो खर्च त्या ठिकाणी किती असेल आणि कंसामध्ये आपल्याला दिलेले द इलेक्ट्रिक कंपनी चार्जेस ₹5 पर युनिट एनर्जी. एका युनिटला 5 रुपये त्या ठिकाणी काही करत नसते. इलेक्ट्रिक कंपनीचा असणारा जो काही चार्ज जो आहे तर तो चार्ज त्या ठिकाणी. आता काही काय दिलेलं आपल्याला याच्यामध्ये. तर या ठिकाणी आपल्याला पॉवर ऑफ इलेक्ट्रिक आयर्न त्या ठिकाणी दिलेला आहे. पॉवर ऑफ इलेक्ट्रिक आयर्न तो दिलेला आपल्याला 11,000 वॅट. त्याचबरोबर आपल्याला टाइम जो आहे तर तो टाइम पिरियड करायचा आहे. टाइम इथे सांगितलेलं आहे 2 आवर्स. आणि मंथ जो आहे तर तो मंथ कोणता सांगितलं आपल्याला एप्रिल. आता एप्रिलमध्ये किती दिवस असतात तर 30 असणार आहे. आणि म्हणून आपण काय करणार आहे 30 डेजने त्या ठिकाणी गुणणार. 30 दिवसांनी गुणायचं कारण एप्रिलचे दिवस 30 आणि असं दररोज किती 2 तास अशा पद्धतीने कॅल्क्युलेशन जे आहे तर ते कॅल्क्युलेशन आपण त्या ठिकाणी काढणार आहे. म्हणजे सर्वसाधारणपणे आपल्याला लक्षात येत नसते याचं मल्टिप्लिकेशन जे आहे तर ते मल्टिप्लिकेशन करण्याच्या अगोदर आपल्याला काय करायचे पहा 2 × 30 त्या ठिकाणी म्हणजे 60 तास त्या ठिकाणी होतील. पहा त्या ठिकाणी 30 डेज याने आपण त्या ठिकाणी म्हणते म्हणजे टोटल दिवसाला किती 2 तास असे 30 दिवसाचे 60 तास त्या ठिकाणी होते म्हणजे 60 आवर्स त्या ठिकाणी असणार आहे. त्याच्यानंतर पुढे आपल्याला दिलेलं आहे की ₹5 पर युनिट ऑफ एनर्जी. किती सांगितलं रेट तर तो आपल्याला काय सांगितलेलं आहे की ₹5 पर युनिट एनर्जी एक्सपेन्स आपल्याला त्या ठिकाणी काढायचा आहे. खर्च जो आहे तर तो खर्च काय करायचा आपल्याला फाइंड आउट करायचा शोधायला त्या ठिकाणी. आता याच्यामध्ये किती युनिट्स त्या ठिकाणी होतात तर हे आपल्याला त्या ठिकाणी काढायचे. आणि ते काढण्यासाठी फॉर्म्युला आहे N = पॉवर × टाइम डिव्हायडेड बाय कशाने डिवाइड करणार आहे. आता आपण मागं पाहिलेलं की 1000 वॅट आवरनं त्याला काय करायचे मल्टिप्लाय करायचे आणि त्याला काय करायचे जेवढे युनिट असतील तर त्या एवढ्या युनिटने काय करणार आपण मल्टिप्लाय करायचं. आता पॉवर जो आहे तर तो पॉवर किती दिलेला आपल्याला 11,000 वॅट. टाइम किती आलेला आहे तर 60 तासाचा आहे. भागिले पुढे भागिले काय सांगितलं आपल्याला की सर्वसाधारणपणे 1000 वॅट आवर पर युनिटने त्याला काय करणार आपण त्या ठिकाणी भागणार. तर हा भागाकार जर केला बाकी 3 शून्य आहेत 3 शून्य गेले येते म्हणजे सर्वसाधारणपणे 1100 वॅट आहे. इथे 1100 वॅट आहे म्हणजे हा 1 शून्य आहे. 11 × 6 म्हणजे किती आले N ते येताना आपल्याला 60 युनिट्स त्या ठिकाणी म्हणजे 60 युनिट्स त्या ठिकाणी पडताना दिसतात. एप्रिलच्या महिन्यामध्ये दररोज जर आपण त्या ठिकाणी 2 तास इस्त्री जर वापरली तर 66 म्हणजे 66 युनिट्स त्या ठिकाणी होताना दिसतात. आणि म्हणून आपल्याला त्या ठिकाणी इलेक्ट्रिकल काय करायचं इलेक्ट्रिकल कन्झम्पशन एक्सपेन्स तर तो खर्च कसा काढता येईल तर 66 युनिट गुणित आपल्याला एका युनिटचा चार्ज आपल्याला देत नाही.
इथे दिलेलं आहे 5 रुपये पर युनिट, म्हणजे याला 5 ने काय करायचं आपल्याला त्या ठिकाणी गुणायचंय. लिहिताना मी लिहितोय की ₹5 पर युनिट, म्हणजे 66 गुणिले 5, 6 पंचे 30, 6 पंचे 30 आणि 3 33, म्हणजे ₹330 त्या ठिकाणी असणार. तो काही खर्च जो आहे तर तो खर्च त्या ठिकाणी असणार इथे. म्हणजे अशा पद्धतीने हे असणार जे काही एक्झाम्पल जे आहे तर ते एक्झाम्पल आपल्याला त्या ठिकाणी सोडवता येईल. आता त्यानंतर पुढचं उदाहरण आपल्याला दिलेले, अन इलेक्ट्रिकल अप्लायन्सेस ऑफ रेटिंग 300 वॅट इज युज्ड फॉर 5 hours पर डे इन द मंथ ऑफ द मार्च अँड द नंबर ऑफ द युनिट्स कंज्युम्ड. एक असणार जे काही विद्युत उपकरण जे आहेत की ज्याचा पॉवर त्या ठिकाणी 300 वॅट आहे, हे दररोज 5 तास त्या ठिकाणी चालवतो. कोणत्या महिन्यामध्ये? मार्च महिना जो आहे तर त्या मार्च महिन्यामध्ये असणारे जे काही उपकरण जे आहेत की ज्याचा पॉवर त्या ठिकाणी 300 वॅट आहे, अशा प्रकारचं उपकरण मार्च महिन्यामध्ये 5 तास त्या ठिकाणी दररोज त्या ठिकाणी चालवलं तर किती युनिट त्या ठिकाणी पडतील, अशा प्रकारचं उदाहरण आपल्याला त्या ठिकाणी दिले. आता याच्यामध्ये पहा की सर्वसाधारणपणे आपल्याला काय काय दिले त्याचा आपल्याला त्या ठिकाणी विचार करायचा आहे. पॉवर ऑफ इलेक्ट्रिक अप्लायन्स त्या ठिकाणी दिलेले, पॉवर ऑफ इलेक्ट्रिकल अप्लायन्सेस, तर तो किती दिलेला आपल्याला 300 वॅट, 300 वॅट दिला. त्याच्यानंतर टाइम जो आहे तर तो टाइम आपल्याला करायचा, टाइम टी. आता काय सांगितलेलं आहे की सर्वसाधारणपणे 5 hours पर डे, 5 hours पर डे, दिवसाला किती चालवले? 5 तास. आणि मंथ कोणता सांगितलं आपल्याला? मार्च. आता मार्च मध्ये किती दिवस असतात आपल्याला लक्षात येत असते की 31 डेज आहे, 31 दिवस आहे. आणि म्हणून याला काय करणार आपण? 31 डेजने काय करणार आहे? मल्टिप्लाय त्या ठिकाणी. आता हा जो काही गुणाकार जो आहे तर तो गुणाकार आपल्याला करता येईल. 5 × 5, 5 × 3 किती? 15. म्हणजे सर्वसाधारणपणे किती होताना दिसतात तर 155 तास. टाइम जो आहे तर तो टाइम किती येणार आहे? 155 तास. पुन्हा मागच्या सारखंच जसं आपण मागच्या उदाहरणामध्ये सोडलं होतं की नंबर ऑफ युनिट्स आपल्याला करायचे, तर नंबर ऑफ युनिट्स इथे ठिकाणी लक्षात ठेवायचे. हेच म्हणजे काय असणार आहे की नंबर ऑफ युनिट्स कसे काढतो आपण? पॉवर इंटू टाइम, आणि याला कशाने डिव्हाइड करतो तर सर्वसाधारणपणे आपण मागच्या उदाहरणामध्ये पाहिले 1000 वॅट आवर पर युनिट येते. त्याच्यानंतर पुढे पॉवर आपल्याला दिलेलं आहे, पॉवर किती दिलेलं आहे? 300 वॅट, आणि टाइम आपला किती आलेला आहे? 155 डिवायडेड बाय 1000. आता ही जी काही कॅल्क्युलेशन जे आहे तर ती कॅल्क्युलेशन फक्त आपल्याला ठिकाणी काय करावी लागेल. आता ही कॅल्क्युलेशन करत असताना पुन्हा बघा या 2 शून्याला हे 2 शून्य म्हणजे राहिले काय की 3 × 155 डिवायडेड बाय 10. 3 ने 5 ला मल्टिप्लाय करा. 3 × 5, 3 × 5 = 15, हात चाला 1, 3 × 5 = 15, 1 16, पुन्हा हात चाला 1, 3 × 1 = 3, 3 × 1 = 4, म्हणजे 465/10. आता 1 दशांश स्थळ फक्त आपल्याला याच्यामध्ये द्यायचंय, जिथे किती आलं? 46.5. आणि म्हणून नंबर ऑफ युनिट्स जे आहे तर ते नंबर ऑफ युनिट्स किती असणार आहे? 46.5 युनिट्स. आता फायनल आन्सर काय करायला सांगितलं आपल्याला की पहा काय लिहिता येईल की 46.5 युनिट्स काय सांगितलं? 46.5 युनिट्स आर कंज्युम्ड in the month of March. अशा पद्धतीने हे जे असणार जे काय आन्सर जे आहे तर ते आन्सर आपल्याला त्या ठिकाणी काढता येते.
आता पुढचं उदाहरण. An electric bulb is connected to a source of 220 volt. The current passing through it is 0.27 ampere. What is the power of the bulb? पण या ठिकाणी एक इलेक्ट्रिक बल्ब आहे आणि तो काय केलेला आहे की 220 व्होल्टचा असणारा जो काही उद्गम जो आहे तर त्या उद्गमाला त्या ठिकाणी जोडलेला आहे. त्याच्यामधून वाहणारी जी काही विद्युत धारा जी आहे तर ती 0.27 अँपिअरची दिलेली. तर तो असणारा जो काही बल्ब जो आहे तर त्या बल्बची असणारी जी काही शक्ती जी आहे तर ती शक्ती आपल्याला त्या ठिकाणी काढायला. आता याच्यामध्ये काय काय आपल्याला दिले गिव्हन, तर ते गिव्हन मी या ठिकाणी लिहितोय. पहिल्यांदा आपल्या लक्षात येतं नसते की सर्वसाधारणपणे व्होल्टेज किंवा त्यालाच आपण त्या ठिकाणी पोटेन्शियल डिफरन्स ऑफ सोर्स तर ते व्ही ने दाखवतो. तर ते किती सांगितलंय की 220 व्होल्ट त्या ठिकाणी मला, बरोबर. हे जे काही 220 व्होल्ट जे आहे याच्यानंतर पुढे अजून काय काय दिलंय पहा की करंट पासिंग थ्रू इट. करंट जो आहे तर तो करंट आपल्याला दिलेला आहे. कडमध्ये म्हणजे ते करंट जो आहे तो आपण आय दाखवतो तर तो दिलेला आहे 0.27 अँपिअर. आणि पुढे काय करायचं सांगितलं आपल्याला पॉवर ऑफ द बल्ब त्या ठिकाणी काढायला सांगितलेले. काय काढायला सांगितले? पॉवर ऑफ द बल्ब. जो बल्ब जो आहे तर त्या बल्बची पॉवर त्या ठिकाणी आपल्याला काय करायची? फाइंड आउट त्या ठिकाणी करायची. मग आपल्या याच्यामध्ये सूत्र आपल्याला माहिती की पॉवर इज इक्वल टू पोटेन्शियल डिफरन्स इंटू करंट. किंवा दुसरं आपल्याला सूत्र लिहिता येईल पी इज इक्वल टू व्ही आय या सूत्राने त्या ठिकाणी काढा. आता साधा फॉर्म्युला याच्यामध्ये फक्त किमती पुट डाऊन करायच्यात. पोटेन्शियल डिफरन्स आपल्याला दिलेलं आहे 220 आणि करंट किती सांगितलंय 0.27 अँपिअर. हा जे काही मल्टिप्लिकेशन जे आहे तर ते मल्टिप्लिकेशन आपल्याला करायचे पहा की सर्वसाधारणपणे पॉवर जो आहे तर तो पॉवर या ठिकाणी पहा मी 220 लिहिले तर त्या 220च्या ऐवजी 250 आपण त्या ठिकाणी घेतोय. थोडीशी दुरुस्ती याच्यामध्ये आहे. इथे आहे 250, इथे आपल्याला 250. तर सर्वसाधारणपणे हे मल्टिप्लिकेशन आपल्याला करायचं पहा. 25 150 25 70 175 हा 40 60. 25 दुने 50 50 17 किती आले 67 जे किती आले 675. आणि किती दशांश चिन्ह आहेत तर या ठिकाणी आपल्या लक्षात येता नसते की 2 दशांश चिन्ह त्या ठिकाणी आहेत. पुन्हा या ठिकाणी हा शून्य जो आहे तो शून्य आपल्याला या ठिकाणी द्यावा लागेल जे 67.50 येता नसते. हे काय वॅट. आपलं फायनल आन्सर काय असणार आहे? द पॉवर ऑफ द बल्ब P इज इक्वल टू 67.50 वॅट. अशा पद्धतीचं आपलं असणार जे काही फायनल आन्सर जे आहे तर ते फायनल आन्सर आपण त्या ठिकाणी दिलेले. त्याचं युनिट्स जे आहे तर ते युनिट्स आपण अशा पद्धतीने देईल. अशाच पद्धतीचं सेम उदाहरण आपल्याला या ठिकाणी आहे. काय दिलेले पुन्हा इफ ए बल्ब ऑफ 60 वॅट इज कनेक्टेड अक्रॉस ए सोर्स ऑफ 200 वॅट. 60 वॅटचा असणारा जो काही बल्ब जो आहे तर तो 220 व्होल्टचा असणारा जे काही उद्गम जे आहे तर त्या उद्गमाला त्या ठिकाणी जोडलेलं आहे. फाइंड द करंट ड्रॉन बाय. आणि तो बल्ब जो आहे तर तो बल्ब त्या ठिकाणी किती त्या ठिकाणी करंट त्या ठिकाणी त्याला लागेल मिळेल हे आपल्याला त्या ठिकाणी फाइंड आउट करायचंय. पण हे अतिशय सोपं उदाहरण आहे. तर या ठिकाणी पॉवर ऑफ बल्ब आपल्याला दिलेलं आहे. पॉवर ऑफ बल्ब पी इज इक्वल टू 60 वॅट दिलेले. त्याच्यानंतर पोटेन्शियल डिफरन्स व्होल्टेज जे आहे तर ते व्ही किती दिलेले 220 व्होल्ट. आणि काय सांगितले करंट ड्रॉन पाहिजे. करंट ड्रॉन बाय इट म्हणजे आय जो आहे तर त्या आयची व्हॅल्यू आपल्याला काय करायची फाइंड आउट करायची. आपल्याकडे सूत्र आहे. अशा पद्धतीचं सूत्र आहे. मी डायरेक्ट त्या ठिकाणी लिहितो. पॉवर इज इक्वल टू
पोटेन्शियल डिफरन्स इंटू करंट. बरोबर. आता पोटेन्शियल डिफरन्स पॉवर जो आहे तर तो पॉवर आपल्याला दिलेले 60 वॅट. व्होल्टेज किती दिलेले आहे 220 इंटू आयची किंमत काय करायची आपल्याला त्या ठिकाणी फाइंड आउट करायची. आता आयची किंमत पहा, म्हणजेच ते काय येणार आहे 60 डिवायडेड बाय 220 इज इक्वल टू आय, किंवा आय इज इक्वल टू 0ला 0. 2ने भाग द्या. 2ने भाग दिला तर इथे 11 राहिली. 2ने भाग दिला तर किती राहिली 3, म्हणजे 3/11 असं त्या ठिकाणी. पुन्हा 11ने भाग द्या. 11ने काय 3ला भाग जात नाही म्हणून 30 झाले. 11 त्रिक 33 होतात, जास्त भाग होतो म्हणून आपण काय करू 11 या ठिकाणी मी म्हटलं भागाकार या ठिकाणी दाखवतोय. 11ने काही 3ला भाग जात नाही, 30 घेतली 0 झाली. 11 3 33 होतात. बरोबर. 11 3 किती होतात 33. 11 दुने किती येतील 22. इथं राहिले 8. कोणावरून बाकीचा भाग दिलाय 2चा दिलेला आहे. आता 11 88, परंतु जास्त होते भाग. 11 7 काय म्हणतो मी 77. इथं राहिले 3, पुन्हा 0 घेतले. पुन्हा आपल्या लक्षात येत नसते 27 असं त्या ठिकाणी आवर्ती दिसते आपल्याला हे असं. म्हणजे त्या ठिकाणी 27 म्हणजे 0.27 त्या ठिकाणी आता दिसतं. आणि म्हणून फायनल आपल्याला आन्सर त्या ठिकाणी लिहिता येईल द करंट ड्रॉन बाय, अशाने करंट ड्रॉन बाय बल्ब I is equal to 0.2727 अँपियर. अशा प्रकारचं असणारी काही उत्तर जे आहे तर ते उत्तर आपल्याला त्या ठिकाणी काढता येईल. येते अशा पद्धतीचं आन्सर आपल्याला त्या ठिकाणी काढता येईल. अशा पद्धतीची असणारी जी काही इतर उदाहरणं जी आहेत तर ती इतर उदाहरणं तुम्ही त्या ठिकाणी सोडवण्याचा प्रयत्न करा. एवढाच भाग आपण या ठिकाणी पाहणार आहोत. धन्यवाद.